जय श्रीराम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचन या पुस्तकातील आज 24 ऑगस्टचं प्रवचन. जेथे संत तेथे आनंद व समाधान असणारच. काही संत वरून अज्ञानी दिसतात पण अंतरंगी ज्ञानी असतात. खरोखर संतांची बाह्यांगावरून पुष्कळदा ओळख पटत नाही. संतांचे होऊन राहिल्याने किंवा त्यांनी सांगितलेल्या साधनात राहिल्यानेच त्यांना नीट ओळखता येते. मनातले विषय काढून टाकले म्हणजे संतांची प्रचिती येईल. आपले दोष जोपर्यंत नाहीसे होत नाहीत किंवा लोकांचे दोष दिसणे जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत संतांची पूर्ण ओळख आपल्याला होणार नाही. संतांचे दोष दिसणे म्हणजे आपलेच दोष बाहेर काढून दाखवण्यासारखे आहे. संत हा हिरव्या चाफ्याच्या फुलाप्रमाणे असतो. सुंदर वास येतो पण हिरव्या पानात ते फूल शोधून मात्र काढता येत नाही. त्याप्रमाणे जिथे संत आहेत तिथे आनंद आणि समाधान असतेच. पण तो सामान्य माणसासारखाच वागत आणि दिसत असल्यामुळे आपल्याला ओळखता येत नाही. वेदांत आपण नुसता लोकांना सांगतो पण संत तो स्वतः आचरणात आणतात. त्यांच्यावर कठीण प्रसंग आला तरी ते डगमगत नाहीत. संत हे निसंशय असतात तर आपण संशयात असतो. त्यामुळे त्यांना समाधान मिळते तर आपल्या पदरात असमाधान पडते. संशय नाहीसा करायला आपली वृत्ती बदलली पाहिजे. संतांना जे आवडते ते आपल्याला आवडणे म्हणजेच त्यांचा समागम करणे होय. मी करतो हे बंधनाला कारण असते, ते नाहीसे करणे म्हणजे गुरुचे होणे. कधी चुकतो तर कधी बरोबर असतो तो साधक समजावा आणि जो नेहमी बरोबर असतो तो सिद्ध समजावा. नुसते इंद्रिय दमन हे सर्वस्व मानू नये. ते ज्याच्याकरिता आहे त्याचे अनुसंधान पाहिजे. ज्याला काहीतरी करण्याची सवय आहे त्याने काही काळ मुळीच काही करू नये आणि नंतर भगवंताचे अनुसंधान ठेवायला शिकावे. आपण परीक्षा एकदा नापास झालो तर पुन्हा परीक्षेला बसतो. पण भगवंताचे अनुसंधान ठेवण्यात एकदा प्रयत्न करून यश आले नाही तर मात्र आपण ते सोडून देतो. हे बरे नाही. देवाचे बोलणे हे बापाच्या बोलण्यासारखे आहे. त्याच्याजवळ तडजोड नाही. पण संत हे आईसारखे आहेत. आईपाशी नेहमीच तडजोड असते. जो भगवंताविषयी सांगेल तो संत खरा. संत जो बोध सांगतात त्याचे आपण थोडे तरी आचरण करू असे ठरवूया. भगवंताचे अधिष्ठान ठेवून प्रत्येक कर्म करावे. जिथे भगवंताचे स्मरण तिथे माया नाही. जिथे माया अभिमान आहे तिथे भगवंत नाही. दानाचेही महत्त्व आहे. पैसा आणून गळ्यापाशी बांधला तर तो बुडविल. त्याचे यथायोग्य दान केले तर तो तारील. भगवंतच खरा श्रीमंत दाता आहे. तो श्रीमंतांचा श्रीमंत आहे. त्याचेच होऊन आपण जर राहिलो तर तो आपल्याला दीनवाणे कसे होऊ दे. संत हे भगवंतापासून दुसरीकडे राहिलेच नाहीत. म्हणूनच ते संत झाले म्हणजे देवस्वरूप बनले. जिन्होंने संत समागम किया, जिन्होंने गुरु किया और उनकी आज्ञा का पालन करके अपना संसार करने का तय कर लिया, उनके जीवन में संत आनंद और समाधान हमेशा रखेंगे. संत जैसे हम लोग रहते हैं वैसे ही संत रहते हैं. वो कुछ अलग से जी नहीं रहे हैं लेकिन वो अपना आनंद और समाधान उनके अंदर ही रखते हैं. उन्हें किसी भी चीज़ की ज़रूरत ही नहीं है क्योंकि वो हमेशा हमेशा भगवान के पास ही रहते हैं. भगवान के चिंतन और मनन में ही रहते हैं. तो उनका आनंद और समाधान हमेशा हमेशा चिरंतन रहता है. लेकिन हमको ये समझता नहीं है. हमें ये क्यों नहीं समझता? क्योंकि हम लोग उनका समागम उनके साथ तो रहते हैं लेकिन हम हमेशा संशय में रहते हैं.
हम हमेशा द्विधा मनस्थिति में रहते हैं कि ये नामस्मरण करने से ये होगा, वो होगा, ये होगा कि नहीं, मेरा ठीक होगा कि नहीं। हम हमेशा शंका लेते हैं, हम भगवान पर भी डाउट करते हैं। तो जहाँ पे शंका है वहाँ समाधान कैसा? संत कभी भी शंका ही नहीं करते, वो भगवान पे पूरी तरह से अपने आप को छोड़कर अपना कार्य करते रहते हैं, भगवान का नाम लेते रहते हैं और सभी को भगवान के नाम का महत्व बताने में ही उनकी ज़िंदगी जाती है। जो भगवान के बारे में हमेशा बात करे वही सही में संत है, जो आपके सारे विकारों को दूर करके आपको भगवत प्राप्ति की तरफ लेकर जाए, अग्रसर करे, आपकी सारी वासनाओं को जो दूर करने में आपकी मदद करे, वही सही मायने में संत है। वो बाहर से आपको दिखते होंगे कि बहुत ज्ञानी या कैसे है, पता नहीं ज्ञान है या नहीं। फिर से शंका, हमारे हमेशा शंका लेने की आदत, तो वो दिखेंगे नहीं कि बहुत ज्ञानी है और बहुत ये है, लेकिन वो होते हैं क्योंकि वो हमेशा भगवत नामस्मरण में रहते हैं और खुश रहते हैं। तो बस हमें भी उनका साथ देना है, नामस्मरण करना है और खुश रहना है। जय श्री राम। श्री राम जय राम जय जय 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 राम। जय श्री राम।